षटकांचा आहे आणि एक मोठं घमासान सध्या क्रीडापटलावरती इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जयेश, येस, निश्चितच एक चांगली लढत पाहायला मिळेल, कारण का दोन्ही संघ या सेमीफायनलच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळताना पाहायला मिळालेत आणि म्हणूनच ही 2 षटकांची मॅच सगळी होणार या शंकाने आहे. प्रसाद बुतेकडे जर पाहायला गेलं तर 2 तगडे गोलंदाज त्याच्याकडे देखील आहे, स्वतः तो आहे, म्हणजेच अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि त्याचा कुठेतरी बेनिफिट घेण्याचा तो देखील मानस त्याचा असणार आहे. नाही, शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 2 षटकांच्या क्रिकेटला आपण सट्टा क्रिकेट म्हणतो. इथे जर तुमचे नशीब चालायला सुरुवात झाली आणि योग्य क्षणी अगदी योग्य टायमावर तुमचे 2 पत्ते चालले तर तुम्ही जिंकणार, हे निश्चित आहे. त्यामुळे 2 ओव्हर किंवा 3 ओव्हर मध्ये तुमच्या संघाचं पोटेन्शियल तुम्ही सिद्ध करू शकत नाही. डेफिनेटली शॉर्ट टर्म मध्ये मॅक्सिमम आउटपुट ज्या संघाचा इथून गणला जाईल कमीत कमी वेळामध्ये तो संघ इथे यशस्वी होईल. निश्चितच यशस्वी कोण होणार याचं उत्तर मात्र लपलंय या मॅच मध्ये. प्रश्न मोठा आहे, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर मात्र हे दोन्ही संघ एकमेकांना देत असताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रतीश सोडे आणि संदेश कांबळे ही यशस्वी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि या यशस्वी जोडीला रोखणार कोण याचं उत्तर इथे प्रसाद बुते याच्या माध्यमातून देखील दिलं जाईल. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी होती. 2 षटकांची मॅच सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज सट्ट्याचा गेम आहे. डेफिनेटली आता क्लायमॅटिक कंडिशन देखील या मॅचवर प्रभाव टाकतील. कोणी कितीही नाही म्हटलं तर निसर्गाला कोणी थांबवू शकत नाही. इथं पहिला बॉल आखू टप्प्याचा होता, त्याला केलाय पूल 2 खेळाडूंच्या गॅप मधून आणि पहा काय झडप घातली शेवटच्या क्षणी एखाद्या चित्यासारखी बॉलवर. इथे पहिल्याच बॉलवर मिळते सफलता. बॅट्समन आउट. थँक्यू 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 डीजे. निश्चितच अटक केली इथे मात्र फलंदाजाला. ते कोणी केली आहे? विनोद कांबळे. त्यांच्या माध्यमातून हा जेल टिपला जातोय, जबरदस्त जेल टिपला आहे आणि निश्चितच खऱ्या अर्थाने आता मात्र खऱ्या अर्थाने सट्ट्याला सुरुवात झाली आहे. याच्यात जे हुकमाचे एक आहेत ते माघारी परत आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मी म्हणेन सिंगल डबल धावा देखील महत्वाचे असणार आहेत. इथे षटकार चौकार नको आहेत. इथे संध्याकाळचं सत्र आहे, बॉल तेवढा ट्रॅव्हल नाही होणार आहे. सुपर बॉलिंग. गोलंदाजाचा आता विशेष कौतुक करावं लागणार आहे. त्यानं मनामध्ये जे कॅल्क्युलेशन्स त्याच्या सुरू आहेत त्याला माहिती आहे 12च बॉल टाकायचे आहेत, त्यातले मॅक्सिमम चेंडू आपल्याला इथं डॉट टाकायचे आहेत आणि कदाचित विकेट घेण्यापेक्षा तो निर्धाव चेंडू टाकण्यावर भर देतोय. हे कदाचित त्यांच्या यशाचं गणित असू शकेल. निश्चितच सर अजून एक डॉट चेंडू आलाय, अजून एक डॉट चेंडू आलाय. जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. निश्चितच मी म्हणेन तकदीर भी बदलेगी, तस्वीर भी बदलेगी. हिम्मत नहार मंजिल के मुसाफिर, बस मेहनत कर एक दिन जिंदगी भी बदलेगी. ही जिंदगी बदलण्याची वेळ आता मात्र आली आणि त्यासाठी संघर्ष निश्चितच करावा लागतो आणि तोच करताना हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. इथे पहा चेंडू थोडासा फ्लाइटर डिलिव्हरी पाहायला मिळाली. उसळी जास्त होती, बॉल मध्ये फ्लाइट होती. कट केला बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. लेग बाईचा सिग्नल पंचांच्या मार्फत आला. एका धावसंख्येचा श्री गणेशा द मोस्ट अवेटेड रन. पहिल्या धावफलकाला ओपन करताना कदाचित चौथा चेंडू उजाडला. थँक्यू थँक्यू डीसी. निश्चितच धावसंख्या आतापर्यंत 4 धावा, अजून देखील 7 धावांची गरज आहे. कमी धावसंख्या आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्यांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा देखील त्यांच्याकडे मावळे कमीच होते, परंतु तरी देखील या कमी मावळ्यांना घेऊन त्यांनी हे स्वराज्याची स्थापना केली. लढताना पाहायला मिळाले आणि म्हणूनच मुघल साम्राज्य आपल्यावरती राज्य गाजू शकलं नाही आणि म्हणूनच कमी असला तरी चालेल, एक मराठा लाख मराठ्यांच्या बरोबरीने कार्य करताना पाहायला मिळाला. म्हणूनच स्वतःला कधी कमजोर समजू नका, स्वतःला इथे मात्र सर्वोत्तम समजा. जेव्हा तुम्ही स्वतःची ताकद स्वतःला ओळखण्यामध्ये तुम्हाला यश येईल तेव्हा तुम्ही या क्रिकेटच्या मैदानावर काय तर जगाच्या कोणत्याही पाठीवरती जा तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीयेत. निश्चितच ते यश संपादन करायचंय, त्यासाठी आपल्याला 7 धावा रोखायचे देखील आहेत. महत्वाचा अत्यंत क्रेडेन्शियल इथे मात्र दाखवत असताना गोलंदाज विलास नाचणेकर काय गोलंदाजी करतोय. महत्वाचा मोहरा. मुळशी पॅटर्न मधला एक डायलॉग आहे की उगा झाडाच्या फांद्या तोडत बसायचं नाही, सरळ खोडावरच घाव घालायचा आणि तेच काम इथे मात्र त्याने केलंय. प्रसाद बुतेला त्रिफळाचित करून
परतीच्या प्रवासाला पाठवलंय. बॉल तयार. निश्चितच सर, मला एक प्रश्न पडलाय, कारण का जर पाहायला गेलं तर तुम्ही इंजिनियर आहात, क्रिकेटवरती प्रेम आहे, परंतु पिक्चरचं माहिती देखील चांगली आहे. सर, तुमचं एक स्वप्न देखील आहे का या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाव कमावण्यासाठी? नाही नाही, असं काही नाहीये. मॅच थ्रिलर तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय टीम पार्थ 11 या संघानं. विलास नाचणेकर 4 बॉलचा खेळ इथे मात्र संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 या अंकावरती. विजयाकरता 7 धावांची अजूनही गरज आहे. निश्चितच एक बात हमेशा याद रखना, हर रास्ता वक्त मांगता है और हर सपना संघर्ष मांगता है. संघर्ष करावा लागेल. हो, इथे मात्र संधी होती, परंतु थोडीशी उंची कमी पाहायला मिळाली आणि तोपर्यंत इथे मात्र निश्चितच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये फलकावरती ऍड देखील झाले. 2 धावा ऍड झाल्यात म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 5 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 तर बनवले आहेत, 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच जबरदस्त आहे. मॅच कोणाची आहे? ही स्पर्धा कोणाची आहे? देवाचे गोठणे क्रिकेट मंडळाची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा देवाची गोठणे प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. जबरदस्त स्पर्धा आहे. गावाची एकी इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कोकणात मध्ये असताना इथे चांगलं क्रिकेट खेळलं जातं, परंतु मुंबईमध्ये देखील हे चाकरमानी या क्रिकेटचा श्वास जिवंत ठेवत असताना पाहायला मिळत आहे. या चौकाराने देखील या मॅचचा श्वास जिवंत ठेवलाय. चौकार, 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. निश्चितच आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू 1 धावांची गरज आहे. 6 चेंडू 1 धाव. या आधी रायगड प्रीमियर लीगने अशा प्रकारे सामने पाहिले. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना सामने जिंकले देखील. ही स्पर्धा आवडले का? टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या जराशी. निश्चितच आयोजन जबरदस्त झालंय. जबरदस्त मॅच रंगली आहे. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. मॅच इथून देखील जिंकली जाऊ शकते. मॅच टाय देखील होऊ शकते. सुपर ओव्हर प्रेक्षकांना पाहायची देखील आहे. जबरदस्त मॅच आहे. जबरदस्त मॅच आहे. 6 चेंडू 1 धाव. गोलंदाजाला संधी आहे हिरो बनण्याची. फलंदाजाला तर संधी आली आहेत हिरो बनण्याची. फक्त गोलंदाजाला संधी आहे. गोलंदाजाला संधी आहे. आज इतिहास लिहिला जाऊ शकतो. लढावं लागेल. आणि या चेंडूवरती इथे मात्र पंचांकडे अपील केलं. ओहो, रनआउटची संधी. ओहो, विकेट आली. ट्विस्ट आलाय. म्हणजे रायगड प्रीमियर मध्ये घडलेला तो इतिहास या देवाचे गोठणे प्रीमियर लीग मध्ये होईल का? प्रेक्षक म्हणतायत होऊ शकतो, कारण का आमच्यामध्ये ते टॅलेंट आहे. सर, जबरदस्त मॅच आहे. आयोजन जबरदस्त आहे. कशी वाटली ही स्पर्धा? कसं वाटलं हे आयोजन? डेफिनेटली हा थ्रिलर आहे. या थ्रिलर मध्ये एका बाजूला पार्थ 11 लढते या एका दावेला वाचवण्याकरता. त्या विपक्षामध्ये आपण पाहतोय टीम मराठा योद्धा. त्यांना या एका दावेला शेवटच्या बॉलवर आलेला चौकार कदाचित या मॅच मध्ये थोडीशी बाजू झुकवली मराठा योद्धाच्या बाजूनं. अन्यथा मग या ओव्हर मध्ये अत्यंत जास्त चुरसता निर्माण होऊ शकली असती. पुन्हा एकदा वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं. 1 धावेसाठी संघर्ष शिगेला पोहोचला आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू इथे स्वतःच दिलाय पराबोला आमंत्रण. आणि याच बरोबर मराठा योद्धा मराठ्यासारखा लढला. इतिहास घडला. थँक्यू डीजे मास्टर. निश्चितच डीजे मास्टरांनी देखील या स्पर्धेमध्ये रंगत भरली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक कौतुक करावं लागेल.
या स्पर्धेसाठी डीजे मास्टर निखिलजी पाटील YB साऊंड यांच्या माध्यमातून सुमधुर संगीतांचा आस्वाद मी निश्चितच या स्पर्धेमध्ये मला ज्यांनी संधी दिली ते म्हणजेच माझे परम मित्र विलास गावडे यांनी या स्पर्धेसाठी मला संधी दिली त्याबद्दल खरंच एक मनपूर्वक आभार. बाबा असंच प्रेम राहू द्या. मी देखील त्याच्या बरोबरीने स्वस्ती 11 नाला सोपारा संघासाठी खेळलो देखील आहे आणि त्यामुळे ही मैत्री आज इथे इथपर्यंत घेऊन आली आणि या मैत्रीमुळेच आज इथे आलो आणि त्यामुळे एक नवीन मित्र ऍड झाला ते म्हणजेच एक जबरदस्त समालोचक ज्यांनी मला निश्चितच सामावून घेतलं आणि आणि निश्चितच एक चांगले समालोचक मला देखील मिळाले. त्यांचा कुठेतरी फायदा देखील मला होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. निखिल सर खरंच तुमच्याबरोबर समालोचन करून मला देखील आता प्राऊड फील होत आहे. माझ्या देखील ज्या चुका असतील त्या मी निश्चितच थोडंसं सुधारण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या बरोबर कनेक्ट राहीन आणि निश्चितच माझं काय चुकतंय त्यासाठी मी प्रयत्न देखील करेन. सर तुमच्याबरोबर काम करून मजा आली आहे. थँक्यू. या क्षणाच्या आठवणी या माझ्यासाठी सुवर्ण क्षणासारखे असणार आहेत. थँक्यू. थँक्यू. भरपूर चांगलं समालोचन. अगदी मला बऱ्याचदा वाटला कुणाल सर सोबत आहेत की काय. चांगलं समालोचन तुम्ही केलं. आणि देवाचे गोट्टे प्रीमियर लीग 2026 अर्थातच हे तिसरं पर्व यशस्वी आणि अत्यंत सक्सेसफुल इथे मात्र ठरलंय आणि मराठा योद्धा अंतिम मेगा ग्रँड फिनालेचा विजेता ठरणारा हा संघ. त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आपले तीनही नामवंत पंच त्यांचे मनापासून आभार. कारण पंचांशिवाय ही स्पर्धा आधी अधुरी आहे. डेफिनेटली त्या तीनही पंचांना इथून सलाम आहे. स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हात असतो. त्यानंतर आपला विराट नेटवर्क त्यांचं देखील ही स्पर्धा त्यांनी पूर्ण सर्व जगभर पसरवली त्यांच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आमचा गुणलेखक मित्र विनोद आहिर त्याचे देखील आभार.